काल त्यांनी एक भाकीत केलं होतं न्यूजटेक मराठीच्या माध्यमातून 17 उमेदवार आमचं पॅनल विजय होईल आणि ते खरं तर आज खरं ठरलेलं आहे. गणित जे त्यांनी ठरवलं होतं ते आज खरं ठरलेलं आहे. राजेश पाटील आपल्या सोबत असेल, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. काल केलेलं भाकीत आज खरं ठरतंय, काय सांगा? निश्चितच जे काल म्हटलं आणि उद्याही जे आम्ही बोलू ते भाकीत खरंच ठरणार आहे. कारण ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जो गेले कित्येक वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि काम करत असताना सरळ दिशेने काम करत आहोत. आम्ही कालही तुला म्हटलं आणि आजही म्हटलं की आम्ही सरळ काम करणार, कारण आम्ही आव हाणून सांगणारे नेते नाहीत. आम्ही ज्या नेत्याच्या बरोबर काम करत आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये ह्या बँकेच्या निवडणुकीची चर्चा आहे, जे कुठे बँकेचा हा सहकाराचा जो पॅनल आहे, आज आपण पूर्ण भारतभर सहकार पॅनल म्हटला की तिथल्या तिथे असतो, कुठे पार्टी पक्ष हा कुठेच नसतो. परंतु ह्याने एक एवढा मोठा स्वतःला जे दिल्लीवरील जे गल्लीत आला होता आणि स्वतःची आव मी ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व गाजवण्याचा त्याचा जो भ्रम होता, हे आमच्या नेते मंडळींनी लक्षात घेतलं पाहिजे की हा यांचा भ्रम, हे आव हाणून मागेही आपल्याला पक्षाला फटका बसलेला होता, आताही आपला पक्षाचा हा ह्याला अजून पुढे फटका बसावा नाही म्हणून याची खबरदारी घ्यावी. आणि आज ठाणे जिल्ह्यावर आमदार किसन कथोरे साहेबांचं वर्चस्व, आमदार हितेंद्रभाई ठाकूरचं वर्चस्व आणि आमचे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वर्चस्व हा कायम आहे. आम्ही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबतच आहे आणि आम्ही आमच्या पक्ष अध्यक्ष त्यांच्याही सोबतच आहे. आम्हाला त्यांनाही बघायचं होतं, मागेही आमच्या मागे लागले होते, आताही आमच्या मागे लागून किसन कथोरेची जी ताकद है, कल ही राजा था आज ही राजा ही रहेगा और जो भविष्य में है वो भी किसन कथोरे इस ठाणे जिले में राज करने वाला है. आणि या ठाणे जिल्ह्याची ही बँक महाराष्ट्रात 1 नंबरला आहे आणि देशामध्ये ही 1 नंबरला आणण्याचा प्रयत्न करू. आता काही मंडळी त्याच्यामध्ये आहेत. आता आम्ही 17, काल तुलाही सांगितलं की 17 येणार, अजून ते दोन्ही पण आम्ही आमच्याच पॅनलमध्ये येऊन एकत्र करू. परंतु 2 सोडून, मलाही सांगतो 2 सोडून ही बँक चालवण्याचा प्रयत्न करणार, तेही आम्हाला काही ना काही अडवण्याचा प्रयत्न करू द्या. बँकेचा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांनी आज ही अडवण्याचा प्रयत्न केला तर उद्याही केलं तरी काही फरक नाही. बँक ही सरळ दिशेने चालणार आहे. आज जी लहान लहान पोरं आहेत, जे आमची मुलं त्या बँकेवर निवडून आलेली आहेत आणि त्या मुलांच्या बरोबर चॉकलेट खाण्याचा काही त्यांना प्रसंग येणार आहे आणि तो चॉकलेट आपण बँकेत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सूचना करणार. कारण आम्ही त्या बँकेवर मी चेअरमन राहिलेला आहे. मी चेअरमन राहिल्यामुळे मलाही त्या बँकेच्या बऱ्याचशा गोष्टी काही माहिती आहेत, जे आता म्हणून सांगत होते. आम्ही आता कालपर्यंत सुद्धा सांगत होते बँकेने असं केलं तसं केलं, बँक सरळ दिशेने चालले होते. तुम्ही तुमच्याही मुलं तिथे काम करत होती तेव्हा तेही आम्हाला साथ देत होते. दुसरेही काही संचालक सांगतात असं केलं, बाहेर असं केलं तसं केलं, काही नाही. अगदी खोटं आज कुठे त्यांना नाही, खोटं पण रेटून न्यावं हे त्यांची भावना असते. परंतु आज पत्रकारांना सांगायची इच्छा एवढीच आहे माझी की किसन कथोरे सरळ रेषेने चालणारे आहेत आणि सरळही चालणार. म्हणजे तेच वाक्य त्यांच्या तोंडातून येत असतील पण सरळ चालणार, खोटं बोलणार नाही, खरंच चालणार आहेत. हीच आज या तुम्हाला ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्याच्या आज एवढ्या भरघोस मताने जे निवडून आले असं पण नाही. 2 रिकाउंटिंग करायला लावलं, रिकाउंटिंग मध्ये अजून 15 मतं वाढली. म्हणजे आमच्यावर किती मतदारांचा आज किती धनाढ्याचा आज या ठिकाणी कधी 25 वर्षात एवढा धनाढ्याचा बली म्हणजे लोक बली पडली. लोकांनी आज या ठिकाणी एवढा पैसा म्हणजे बँकेचा नावाच्या खराबीमुळे आज या ठिकाणी अगदी किती पैसे वाटण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या थूल बापांना लोकांनी बली न पडता आम्हा ज्या बँकेच्या रूढी परंपराप्रमाणे आम्हावर विश्वास ठेवला. मी कालही म्हटलं होतं की ही सहकार्याची निवडणूक आहे, या सहकार्याच्या निवडणूक लोकांना माहिती आहे कोणाला मतदान करायचं, त्या पद्धतीने या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आणि आमच्या पॅनलला काल मी म्हटलं पूर्ण पॅनल ते सांगत होते सहकारातला पॅनल हा सर्वात मोठा, त्याच्यात जो निवडून ते 80% ना 70% सांगत होते. आम्ही खरंच सांगितलं होतं जेवढं येतील तेवढंच ना, आम्ही पुढेही खरंच सांगणार आहे. म्हणून हा काल मी सांगितलं होतं की कपडे आम्ही काल फाडू, आज त्यांचे कपडे फाडलेले आहेत
आणि ते कपडे फाडलेले म्हणून त्यांनी सुद्धा ह्याची दखल घ्यावी आणि वरी त्यांची दखल घ्यावी. काही पुन्हा लोकांनी मस्ती करू नये, आमच्या नांदी लागू नये. किसन कथोरेंच्या आणि हितेंद्र ठाकरच्या नांदी लागला तो संपून जाईल. एवढंच फक्त माझी एवढी विनंती आहे की आपल्याला बँक चांगल्या पद्धतीने लोकांना घेऊन चालवायची आहे आणि शेअर होल्डर जे आहेत त्यांनाही घेऊन आपल्या बँकेच्या बरोबर अगदी मनापासून ही बँक चालणार आहे. याची आज मी सर्वांना शुभेच्छा देतो. जे निवडून आले त्यांना शुभेच्छा, हरले त्यांनाही शुभेच्छा आणि जे आहेत त्यांना तर अगदी मनापासून शुभेच्छा आहेत. आणि अशीच बँक अगदी चांगली मनोभावे चालावी हीच इच्छा. आणि आज आमचा विजय हा अगदी शिटी वाजूनच या ठिकाणी करतो आणि हा शिटीचा आवाज शेवटपर्यंत बँकेत राहणार आहे. आता हा आवाज किसन कथोरे, हितेंद्रभाई ठाकूर आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमचे देवेंद्रजी, आमचे रवींद्र चव्हाण साहेब ते म्हटले होते 26 पर्यंत कथोरे सहकाराचा उद्यापासून त्यांचा आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करू. आम्ही भारतीय जनता पार्टीचे म्हणून सांगतो, असं तसं काहीच नाही. आज आम्ही उद्यापासून नाही, अगोदर पण भारतीय जनता पार्टीचं जे आम्ही सच्चे कार्यकर्ते आहोत. असे झाटमूट करायला स्वतःला माहिती आहे की आम्ही कधीच केलं ना. काही मोठे मोठे नेते आहेत, कधी पार्टीच्या नावाने खूप मोठे या ठिकाणी नेते आहेत, परंतु ते कधी आजपर्यंत त्या पक्षात आहेत, त्या पक्षाला कधीच मत दिलेलं नाही, फक्त पुढेच. म्हणून ते असे काही गोष्टी करू नये. चांगल्या प्रकारे या ठिकाणी ह्या निवडणुका पार पडल्या एवढीच विनंती करतो.